कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबन्धविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम् संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, सकळ संतांची मांदियाळी, वैराग्य वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अलौकिक अशा अहेतुकिक कृपेमुळं दयेमुळं आज आपण संजीवन समाधीस्थ माऊलींच्या सानिध्यामध्ये राहून या ठिकाणी माऊलींनी जे अलौकिक असं आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं आणि कल्याण होऊन त्या जीवनमुक्तीचे विलक्षण आनंद कशा पद्धतीने प्राप्त होईल अशा पद्धतीचं वाङ्मय तयार केलेलं आहे. आणि हा प्रस्तुत अध्याय म्हणजे सांख्ययोग आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 51 आपल्या प्रस्तुत चिंतनासाठी आलेला आहे. तत्पूर्वी अर्जुनाला पहिल्या अध्यायाचा विचार जर करू गेलो तर अर्जुन विषाद योग नाम असं म्हटलेलं आहे आणि अर्जुनाला विषाद झालेला आहे की आपले स्वजन म्हणजे अहंता आणि ममता उत्पन्न झाल्यामुळं त्याच्या मनामध्ये चंचलता किंवा त्याचं मन हे चंचल झालेलं आहे आणि जे करायला पाहिजे त्यापासून तो विन्मुख होऊन जे करायला नको पाहिजे ते करू लागलेला आहे. त्यामुळं भगवंताला दया आली आणि दया आल्यानंतर त्यांना उपदेश करत असताना सांगितलं की त्याला कोणत्या पद्धतीचं पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं की अर्जुनाला कशा पद्धतीचे अहंता आणि ममता निर्माण झाली. अहंता ही शरीराविषयी धारण केली जाते आणि ममता हे शरीराच्या संबंधाने जे काही आपले बांधव आहेत स्वजन आहेत त्यांच्याविषयी काय केलं जातं तर ममता धारण केली जाते आणि ममता धारण करत असताना अर्जुनाने भगवंतालाच उपदेश करायला सुरुवात केली पहिल्या अध्यायामध्ये की सांगायला लागलात की हे काय आहेत तर माझे आचार्य आहेत, पितर आहेत, पुत्र आहेत आणि आजोबा आहेत, त्यानंतर माझे सखे स्वयरे आहेत अशा पद्धतीने आहे आणि जर मी यांना मारलं तर काय होईल तर अधर्म होईल आणि अधर्म झाल्यानंतर भगवंत काय होईल मी जो तुझ्या जवळ आहे किंवा सानिध्यामध्ये आहे तर तो अंतरल आणि त्या अंतरल्यानंतर काय होईल तर कुलक्षय प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम अधर्मो भी भवत्युत. म्हणजे काय होईल तर काय कुलाचा नाश होईल आणि कुलधर्म जे सनातन धर्म आहे तर त्याचा नाश होऊन जाईल आणि धर्म नष्ट होऊन जाईल आणि मग काय होईल तर अधर्माभि भवत कृष्ण प्रदुष्यन्ति कुलश्रियाः श्रीषु दृष्टाशु वार्ष्णेय जायते वर्णशंकराः. म्हणजे काय होईल जर धर्म बुडाल्यानंतर अधर्माची वृद्धी होईल आणि अधर्म वाढल्यानंतर काय होईल तर कुलश्रिया आहे तर त्या दूषित होतील आणि दूषित झाल्यानंतर काय होईल तर वर्णशंकर होईल कारण धर्माच्या विरुद्ध होईल. धर्माची नीती सांगत असताना अर्जुन सांगतोय की शंकरो नरकाय एव कुलग्नानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुप्तपिंडोदक क्रियाः. मग कुळातया आशेका आणि कुळघातका एरा नरका जाणे आधी. मग तो भगवंताला सांगू लागला की अशा पद्धतीचा कुळाचार वाढल्यानंतर काय होईल तर नरकाची प्राप्ती होईल आणि नरकामध्ये गेल्यानंतर माझी काय होईल तर अधोगती होईल आणि काय होईल तर वर्णसंकर दूषित होईल आणि वर्णसंकर दूषित झाल्यानंतर काय होईल कुलधर्माचा जो शाश्वत असा कुलधर्म आहे तर तो काय होईल तर नष्ट होऊन जाईल आणि नष्ट झाल्यानंतर काय होईल तर मला दुःखाची प्राप्ती होईल. अशा प्रकारचा विषाद पहिल्या अध्यायामध्ये भगवंत
अर्जुनाला उत्पन्न झाला आणि त्यानंतर तरी पण भगवंत पहिल्या अध्यायामध्ये काही बोलले नाही, कारण मोठाली जी लोक असतात किंवा माणसं असतात ते प्रथमतः समोरच्याचं ऐकून घेतात आणि ऐकून घेतल्यानंतर त्याच्या मनाची स्थिती काय आहे, त्याची अवस्था काय आहे याचा विचार करतात आणि तदनंतर त्यांना कशा पद्धतीने उपदेश करायचा, कोणत्या मार्गावरती कोणत्या मार्गाचं मार्गदर्शन त्याला करायचं, त्यानंतर भगवंत पहिल्या अध्यायामध्ये कोठेही बोलले नाही. त्यानंतर मग त्यांनी दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून बोलायला सुरुवात केली. कुतस्त्वा कशमलमिदम विषमे समुपस्थितम आनार्यजुष्टम स्वर्गम अकीर्तिम कर्मा अर्जुन. तर त्यांनी भगवंताने सांगायला सुरुवात केली की तुझ्यामध्ये असलेली जी गूढ अशी शक्ती आहे त्याची त्याला आठवण करून दिली आणि तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रिया माझी राहो तुझ्या लाठेपणाचा आहो तीही लोकी. मग भगवंताने सांगायला सुरुवात केली की अर्जुना तू काय आहे तर शूरवृत्तीचा ठाव आहे किंवा ठिकाणा आहे, निधान आहे. आणि तू काय केलेलं आहे तर त्वा संग्रामी हरो जिंकिला निवांत कवचाचा ठाव फेडिला पवाडा तो केला गंधर्वाशी. तो काय केलेला आहे तर संग्रामामध्ये हरुला म्हणजे भगवंत शंकराला जिंकलेला आहे आणि निवांत कवचाचा जो कवच आहे त्याचा ठाव म्हणजे मागमोस नाहीसा केलेला आहे. आणि नाहीसा केल्यानंतर काय केलेला आहे तर गंधर्वांशी तो काय केलेला आहे, पवाडा केलेला आहे. अशा पद्धतीचं काय आहे तर तुझं काय आहे तर तुझ्यामध्ये गूढ अशी शक्ती लपलेले आहे. आणि त्यानंतर सांगतात की सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण संग्रामी हे कौन कारुण्य तुझे. कारण संग्रामामध्ये जर गेल्यानंतर जर कारुण्य उत्पन्न झालं तर काय होईल, तुझा तर नाश होईलच होईल, परंतु तुझ्या बरोबर असणारे जे प्रजाजन आहे त्यांचाही नाश होईल. मग क्लेब्यम्मा समगम पार्थ नैतत्व युपपद्यते शूद्रम हृदय दौर्बल्यम तेक्तोतिष्ठ परंतप. तुझ नवे हे उचित येणे नाशिले जोडले बहुत तू अजूनही तरी हित विचारी पा. आणि तुझं हित कशामध्ये आहे तर ते तू विचार. कारण ह्या संग्रामामध्ये तू काय कर तर संग्रामाचे अवसरे येत कृपाळूपण नुपकरे. हे आत्ताची काय स्वैरे झाले तुझं आणि तू यांच्या बरोबर काय पूर्वी पण लढाई केली नाही का किंवा युद्ध केले नाही का असं भगवंत आठवण करून देतात. आणि त्यानंतर मग काय होतं सांगितलं की काय होतं मोह ममता अहंता धारण केल्यानंतर काय होतं तर मोह धरलिया ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. म्हणजे ऐक या प्रस्तुत जीवनामध्ये जे काही सुख प्राप्त झालेलं आहे आणि ते सुख प्राप्त झाल्यानंतर ते मोह धारण केल्यानंतर जी काही तुला प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे, युद्धामध्ये तू काय केलेलं आहे महादेवांना जिंकलेला आहे आणि पवाडा तू केलेला आहे गंधर्वाशी. आणि असं झाल्यानंतर काय होईल तर तुझं ऐकेचं जे सुख आहे किंवा हे वर्तमान काळ जीवनातील जे सुख आहे ते काय होईल अंतरल म्हणजे ते नाहीसं होऊन जाईल. आणि परलोक म्हणजे जे तुला स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल ते सुद्धा अंतरेल. आणि हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे, कारण हे संग्रामी पतन जान क्षत्रियांशी. आणि क्षत्रियाचं काय होतं तर हृदयाचं ढिलेपण म्हणजे हृदयामध्ये जर कारुण्य उत्पन्न झालं तर काय होईल तर चांगुलपणा जो तुझ्याकडं आहे तर तो चांगुलपणा चांगला नव्हे असं भगवंत सांगतात. आणि संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी आणि हे काय आहे अधोपतन आहे असं भगवंताने सांगितल्यानंतर पुन्हा अर्जुन प्रश्न करतोय की कथम भीष्म महम संके द्रोणंच मधुसूदन इशुभी प्रतियोत्स्यामी पूजार हा वरिसूदन. हे अरिसूदन काय केलं तर हे झुंज नव्हे प्रमादू एत प्रवर्तलिया दिसतसे बादू. हा उघड लिंग भेदू ओढवला आम्हा देखे माता पितरे अर्चिजती सर्वस्वे तोषू पावविजती तिये पाठी केवी वधिजती आपलिया हाती. मग काय होणार आहे या युद्धामध्ये माता पितरांना काय
जे पूजनीय आहेत अशांना मारल्यानंतर काय त्यांची पूजा होय, त्यांचा वध केला आणि आपल्या हातून वध केल्यानंतर काय होईल तर त्याचा दोष आपल्याला लागन असं अर्जुन भगवंताला पुन्हा सांगू लागलेला आहे. देवा संत वृंद नमस्कारी, जे संत वृंद जे आहेत तर त्यांना काय केला पाहिजे, नमस्कार केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे. पण ती पूजा काय अशी युद्धामध्ये नाही, तर त्यांचं पूजा हार वगैरे घालून फुलांनी त्यांचं काय केलं पाहिजे, पूजन केलं पाहिजे. का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदिजे स्वयवाचा, आणि हे टाकून, हे विहित कर्म टाकून अधर्मरूप असं त्यांची निंदा करायची. आणि ती निंदा सुद्धा काय करायची तर स्वतःच्या वाचेने करायची. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. आणि हे काय आहे तर आमचे कुलगुरू आहेत आणि आमचे कुलगुरू असताना पूजनीय आहेत. आणि यांचं काय पूजन न करता मी यांचं काय करू तर गुरुन हत्वा ही महानुभावान श्रेयो भक्तुम भैक्ष्ममपीह लोके हत्वार्थ कामास्तु गुरुनिहैव भुंजीय भोगान रुधिरीर प्रदिग्धान. तर काय केलं, हे अपार जे गगनवरी तयाही होईल मान, परी आगाध भले गहन हृदयाचे, वरी अमृतही विटे का काळवशे वज्रही फुटे, परी मनोधर्मून लोटे विकारविलाही, स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरू होये, परी कृपा ते मृत आहे द्रोणी हे. तर या द्रोणाचार्यांनी आमच्यावरती भरपूर अशी प्रकारची कृपा केलेली आहे. त्यांनी धनुर्विद्या आम्हाला शिकवलेली आहे आणि त्यांचं अशा पद्धतीनं त्या कृतज्ञतेचा आळ आमच्यावरती येईल हे युद्ध केलं किंवा त्यांना संग्रामामध्ये त्यांच्याशी लढलं तर असा दोष येईल. आणि दोष आल्यानंतर जो विषाद निर्माण झाला तर त्याला आठवण करून देतात पुन्हा एकदा की भगवंत अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे, गताशून गताशुंच नानु शोचंती पंडिताः. पंडित कसे असतात की शोक करत नाही, अशोक होऊन काय करतात तर प्रज्ञा वादांश भाषसे, गेलेल्यांचा शोक करीत नाही आणि असलेल्यांबद्दल मोह धारण करत नाही. आणि गतासून अगतासूंच नानु शोचंती पंडिताः. पंडित लोक असतात ते गेलेल्यांचा काय करत नाही तर शोक करत नाही असं भगवंत उपदेश करतात. आणि जात्यांद्या लागे पिशे मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखिले, जे त्वा येत आदरिले माझारीची, तू जाणता तरी म्हणविशी परी नेनविती न सांडीशी, आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. आणि तुला जर सांगायला गेलं तर तू जाणता आहे आणि मलाच काय करत आहे, नीती शिकवत आहे. अशा पद्धतीचं भगवंत त्याला सांगतात. परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीशी, आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. तू काय करत आहे, मूर्खपण नेनसी, तू मूर्खपण जाणत नाही, आणि न चिंतावे ते चिंतीशी, ज्याचं चिंतन करायला पाहिजे, जे करायला पाहिजे ते तू करत आहेत अशी आठवण काय करून देतात भगवंत. आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. आता ज्या नीतीचा, ज्या धर्माचा उगमस्थान आमच्यापासून आहे तरी पण त्याचे जे काही वर्णन आहे ते आम्हाला शिकवत आहे. देखे विवेकी जे होती, ज्यांनी विवेक धारण केलेला आहे असे काय होतात ते दोही तेही न शोचिती, गेलेल्यांबद्दलही शोक करत नाही आणि जे उरलेले आहेत त्यांच्याबद्दलही जे शोक करीत नाही. म्हणजे उत्पन्न जे होतात आणि मरतात यांच्या विषयी शोक करत नाही. आणि होय जाय हे भ्रांती म्हणून या. आणि हीच काय आहे, जे जन्माला आलेले आहे त्यांच्याविषयी शोक करणं आणि मेल्यानंतर त्यांच्याबद्दल शोक करणं, अशा पद्धतीचं जे आहे तर ती भ्रांती आहे. आणि तदनंतर सांगतात की हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. अशा पद्धतीचं जे जन्माला येतं आणि जे जन्माला येत असतं तर काय होत असतं, त्याचा नाश होत असतो. आणि जे काही जन्माला येतं आणि त्याचा नाश होतो यांच्यावर काय असतं ते मायावशे, म्हणजे काय आहे, मायेच्या योगाने आपल्याला दिसत असतं. एरवी तत्वता, खरेपणाने सांगायचं झालं, वास्तविक सांगायचं झालं तर वस्तू जे असे ते अविनाशाची. आणि वस्तू जे तत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, ते काय आहे
तर ते अविनाशच आहे, म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही आणि विकाररहित असं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे तुझं स्वरूप आहे. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले तरी कोण के जन्मले म्हणो येते तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा. मग भगवंत पुढे सांगू लागले की मात्रा स्पर्शस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा अग्मापायिनो नित्यं स्थान तितिक्षस्व भारस. भारत हे भारता काय आहे तर शीत आणि उष्ण सुख आणि दुःखामध्ये जे काही स्वरूप आहे म्हणजे येत नेनावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळे जे अंतकरण म्हणून भ्रमे इंद्रियाविषयी सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर अपलविती संगे येणे जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. आणि मग सांगत असताना विषयांचं सुख कसं आहे ते सांगत असताना विषयांमध्ये कधी एकनिष्ठता नसते, कारण एक विषय आल्यानंतर आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि आनंद प्राप्त झाल्यानंतर कोठपर्यंत होतो, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्या विषयाची इच्छा होत नाही तोपर्यंत त्याचा आनंद राहतो. आणि दुसऱ्या विषयाचा आनंद प्राप्त झाल्यानंतर पहिला जो विषय प्राप्त आहे त्याचा आनंद विसरला जातो किंवा नाहीसा होतो. ते तर दुःख आणि काही सुखही दिसे. तिथं काय होतं तर विषय प्राप्त झाला त्याला सांभाळायची काय करावं लागतं, कष्ट घ्यावं लागतं आणि ते सांभाळले तरी पण ते काय नाही तर ते अविनाश नसल्यामुळं त्याचा नाश होतो. कारण विषय उत्पन्न होतात, कारण उत्पन्न जे होतं त्याचा नाश होत असतो. आणि मग काय होतं, जो पहिला विषय प्राप्त झालेला आहे तो गेल्यानंतर त्याच्याविषयी दुःख निर्माण होतं. आणि ज्या क्षणी हा विषय आपल्याला प्राप्त होतो त्या क्षणी सुख होतं. म्हणजे विषयामध्ये कधी सुख आहे आणि दुःख आहे तर तुझं स्वरूप असं नसून कसं आहे तर सुखरूप असं तुझं काय आहे स्वरूप आहे. शब्दाचं वर्णन हे पंच विषयांचं वर्णन करत असताना शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा विचार करत असताना देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती ते तर द्वेष उपजती श्रवणाद्वारे हे शब्दांची व्याप्ती करत असताना शब्द कधीतरी काय करतात निंदा करतात आणि कधीतरी काय करतात स्तुती करतात. आणि काय द्वेष आणि अद्वेष असं त्यांच्या श्रवणाद्वारे काय होतं तर उत्पन्न होतं. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण विषयांचं वर्णन करत असताना स्पर्शाचं गुण सांगत असताना ते मृदू पण आहेत आणि कसे आहेत तर कठीण पण आहे. आणि रूपाचं वर्णन करत असताना भ्यासूर आणि सुरेख असं रूपाचं वर्णन आहे. आणि परिमळाचं म्हणजे सुगंधाचं वर्णन, परिमळाचं म्हणजे वासाचं वर्णन करत असताना सुगंध आणि दुर्गंध असं त्याचं स्वरूप आहे. घ्राण संगे विषादू तोषू देता तैसाची द्विविध रसू उपजती प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. आणि विषयांचा संग केल्यानंतर दुःख सुख आणि दुःख अशा पद्धतीचं प्राप्त होतं. या विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा. आणि काय आहे इंद्रियांची धाव सदैव कशाकडे असते विषयाकडे असते. आणि विषया वाचून रमवणार काय नाही तर त्यांचा स्वभावच काय आहे त्या विषयांकडे रमणं हाच त्यांचा विषय आहे. आणि विषयांचं स्वरूप सांगत असताना माऊली ज्ञानोबारायांनी सांगितलं हे विषय तरी कसे आहेत तर रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभाषे भद्र जाती. आणि मृगजळ जे असतं ते काय असतं तर प्रखर भूमीमध्ये प्रखर सूर्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसत असतं भासत असतं, परंतु त्याच्यापासून काही नदीला पूर येत नाही किंवा समुद्रही काय नाही होत तर भरला जात नाही किंवा घट आपला भरला जात नाही किंवा त्या हरणाची तानही भागवली जात नाही. तर काय होतं तर त्या हरणाचा नाशच होऊन जातो. नाशतो विद्यते भावो नाबाहो विद्यते सतः उभयोरपि दृष्टांतोस तोनयस तत्व दर्शिभिः. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार पर लोक ओळखती या उपाधी माझी गुप्त
चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि जे काही सज्जन पुरुष आहेत तर ते काय करतात की उपाधी माझी गुप्त उपाधीमध्ये म्हणजे या जगाचं अधिष्ठान काय आहे याचा विचार करतात. चैतन्य असे सर्वगत आणि जे व्याप्त आहे परिच्छिन्न तत्व न स्वीकारता व्यापक जे गोष्ट आहे त्याचा स्वीकार करतात. त्यावर दृष्टांत देत असताना राजहंसाचं काय केलं तर उदाहरण सांगितलं. राजहंस काय करतो तर पाणी काय करतो, पाणी आणि दुधाचं पृथक्करण करतो. म्हणजे पाणी जे आहे त्याचा काय करतो तर ग्रहण करतो, नवे त्याचा त्याग करतो. आणि दुधाचं काय करतो तर ग्रहण करतो. आणि अविनाशी तू तद्विधी येन सर्वम इदम ततम विनाशम अव्ययस्य अश्य न कश्चित कर्तुम अर्हती. आणि तुझं स्वरूप कसं आहे देखे सारासार विचारिता. भ्रांती ते पाहे असारता तरी सार ते स्वभावता. नित्य जाणे तर सारासार विचार केला, विवेक अविवेक विचार केला तर तुझ्या ठिकाणी जी भ्रांती निर्माण झालेली आहे, अहंता निर्माण झालेली आहे, ममता धारण केलेली आहे, त्याविषयी जी भ्रांती निर्माण झालेली आहे. आणि सार ते स्वभावता नित्य आहे. आणि सार जे तत्व आहे ते अविनाशी आहे म्हणजे त्याचा कोणत्याही काळामध्ये बाध होत नाही. आणि असं तुझं काय आहे तर स्वरूप आहे जो सर्वदा सर्वगतू जन्मशयाती तू तया केलियाही घात तू कदा नोहे. आणि हा जे तत्व आहे सर्वदा सर्वगतामध्ये म्हणजे सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. अशा पद्धतीनं काय सांगितलेलं आहे त्या भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. कोणत्या तत्वामध्ये ते भगवंत नाही तर त्याचं व्यापकपण सांगत असताना सांगितलं की न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वान भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. तर त्याचं सांगत असताना ते उपजतच नाही. आणि उपजत नाही म्हणून त्याचा काय होत नाही नाश होत नाही. आणि ते कसं तत्व आहे तर सच्चित आनंद घन असं ते काय आहे तत्व आहे. आणि हन्यते हन्यमाने शरीरे. आणि तू काय करणार आहे तर ते तत्व कोणाच्याकडूनही मारलं जात नाही किंवा त्यात उत्पन्न केलं जात नाही. आणि उत्पन्न न केल्यामुळं काय आहे तर नाश कुणाचा होतो तर या शरीराचा होतो. त्याचा कोणीही घात करू शकत नाही. नैन्यम छंदंती शस्त्राणी नैन्यम दहती पावकः न चैन्यम क्लेदयन्त्यापो न शोषयती मारुतः. तर त्याला कोणतंही शस्त्र मारू शकत नाही. त्यानंतर वायू जो आहे ते काय करू शकत नाही. अग्नी जो आहे तो काय करू शकत नाही, त्याला जाळू शकत नाही. आणि त्याच्यात कोणताही ताप असो किंवा अग्नी त्याला काय करू शकत नाही, क्लेश देऊ शकत नाही. आणि मारुतः त्याला काय करू वायू जो आहे तो काय करू शकत नाही, त्याचं शोषण करू शकत नाही. आणि एत महा शोषू न प्रभवे मारुताचा हा प्रलय दके नापलवे अग्निदाहो न संभवे. एत महाशोषू न प्रभवे मारुताचा. आणि असं तत्वज्ञान सांगत असताना त्यांनी सांगितलं की अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. जे समजते ये भूते जन्मा आधी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्म लिया. मग काय होणार ती क्षयाशी जेत जाती तेथ निभ्रांत आणि नव्हती देखे पूर्वस्थितीच येती आपुलिया. मग भगवंत सांगायला लागले की जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत जया लागी विरक्त वनवाशीये. जिठी सुनी जया ते ब्रह्मचर्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरती. आश्चर्यवत कशी देनम आश्चर्यवत वदती तथा एव च अन्यः आश्चर्यवत च अन्य चैन्यम अन्य शृणोति श्रुत्वा अपि एन वेद न चैव कश्चित. येत काय होईल तर सांगतात की ज्ञानोबरा एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. ज्याने अंतरी हे काय केलेलं आहे तत्व धारण केलेलं आहे, त्या तत्वाला यथार्थ जाणलेलं आहे. असं जे निश्चल विकाररहित जे तत्व आहे आणि त्याला पाहिल्यानंतर आणि त्याचा यथार्थ अपरोक्ष दृढ अपरोक्ष असं ज्ञान झाल्यामुळं काय केलेलं आहे संसार जात सकळ विसरले. आणि असं जे अंतरी निश्चळ धारणता केलेली आहे म्हणजे दृढ
निश्चय केलेला आहे आणि निश्चय केल्यानंतर काय होतं तर हा जो उत्पन्न झालेला मायेने उत्पन्न केलेला जो संसार आहे, कल्पित जो संसार आहे, तो काय केला जातो तर विसरला जातो. आणि काय होतं तर एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले आणि एक अनुभवे पातले तद्रूपता. आणि काय होतं तर जैसे दृष्टांत देता सरिता ओग समस्त समुद्रा माझी मिळत परी मागुते न समात परतले नाही. आणि सरिता म्हणजे नदी जी आहे ती समुद्राला प्राप्त झाल्यानंतर काय होतं तर ती पुन्हा पाठीमागं येत नाही किंवा त्या परतत नाही आणि माघारी येत नाही. समुद्राला मिळाल्यानंतर ती तदस्वरूप होऊन जाते आणि तदस्वरूप झाल्यानंतर पुन्हा पाठीमागं येत नाही. जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. आणि शेवटच्या तत्वज्ञानाचा उपदेश करत असताना शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की जे सर्वत्र आहे आणि सर्व देहामध्ये जे तत्व आहे असं जे आत्मतत्व आहे जयाकरिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य. तू काय कर, जर तुला मी सांगितलेलं जे काही ज्ञान आहे ते जर तुझ्या बुद्धीवर आरूढ होत नसल तर तू काय अशा पद्धतीची काय कर तर भावना कर की काय आहे तर सर्वांच्या देहामध्ये जे चैतन्य तत्व आहे ते सर्वांमध्ये एकच आहे आणि ओतप्रोत भरलेलं असं जे चैतन्य आहे आणि विश्वाचं जे अधिष्ठान रूपाने जे तत्व आहे तर ते एकच आहे. आणि त्यांच्यामध्ये जो वसलेला आत्मा आहे किंवा जे तत्व आहे आणि तुझ्यामध्ये वसलेला जो आत्मा आहे ते एकच तत्व आहे, अविनाशी तत्व आहे आणि ते नित्य आहे. सुखरूप असं जे तत्व आहे ते तत्व आहे. त्यानंतर सांगत असताना 38 श्लोकापासून 51व्या श्लोकापर्यंत निष्काम कर्माचा उपदेश भगवंताने केला. आता प्रथमतः जे थोर महात्मे असतात तर ते काय करतात तर प्रथमतः ज्ञानाचा उपदेश करतात, त्या स्वस्वरूपाची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतात आणि तत्वज्ञानाचा उपदेश करतात. तत्वज्ञानाचा उपदेश यासाठी करतात की जे तत्व आहे ते सांगतात ते आणि सांगितल्यानंतर काय होतं की या तत्वाविषयी त्याच्या मनामध्ये जो शिष्य आहे किंवा ज्यांना काही सांगायचं आहे, ज्यांना तत्वाचा उपदेश करायचा आहे त्यांच्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, मनाची चंचलता काय आहे, मनाची स्थिती काय आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये विकार कोणकोणते आहेत आणि त्याचे विचार कोठपर्यंत आहेत, अशा पद्धतीसाठी हे जाणून घेण्यासाठी प्रथमतः कोणतेही गुरुजी असतील, थोर महात्मे असतील तर ते काय करतात आपल्या शिष्याला सदसाधकाला त्यानंतर जे काही त्यांच्याकडं उपदेश मिळावा म्हणून आलेले आहेत त्यांना प्रथमतः ज्ञानाचा उपदेश करतात की बाबा तू काय आहे तर अविनाशी असं तत्व आहे, तुझं स्वरूप काय आहे तर काय आहे सच्चित आनंद घन, सुखरूप असं काय आहे तर तुझं स्वरूप आहे आणि तूच काय आहे तर ब्रह्म आहे. ब्रह्म आणि तुझ्यामध्ये वसलेला जो आत्मा आहे तो सर्वांमध्ये नित्य आहे, एक आहे आणि असं जे तत्व आहे आणि जो जगाचा मालक परमात्मा आहे, जे ब्रह्मतत्व आहे, परब्रह्म तत्व आहे, त्याचं स्वरूप हे एकच आहे असं जे स्वरूप आहे त्याचा उपदेश करतात की तूच काय आहे. महावाक्याचा उपदेश करतात की बाबा तू काय आहे तर हा शरीर नसून हे संसार म्हणजे तुझ्या संबंधी नसून तू काय आहे तर अविनाशी असं तत्व आहे, तूच तो काय आहे तर ब्रह्म तत्व तूच आहे असा उपदेश करतात. आणि मग त्या शिष्याच्या अंतःकरणाची स्थिती जाणल्यानंतर त्याला हा उपदेश त्याच्या बुद्धीवर कशा पद्धतीनं आरूढ होईल किंवा त्याला जे यथार्थ बोध कशा पद्धतीने होईल त्या पद्धतीने ते महात्मे थोर लोक मोठाली जी लोक असतात, महात्मे असतात, ते काय करतात तर उपदेश करतात. त्याच्या अंतःकरणाची स्थिती जाणून घेतात की त्याची अंतःकरणाची स्थिती, अंतःकरणाची शुद्धता कोठपर्यंत झालेली आहे. कारण अंतःकरण जर शुद्ध नसेल तर काय होतं तर ते तत्व आहे जे काही उपदेश आपल्याला करायचा आहे, तत्वाचा उपदेश त्याला करायचा आहे
तो त्याच्या बुद्धीवर आरूढ होत नाही. आणि जरी पण त्याच्या बुद्धीवर आरूढ झालं आणि त्याला समजलंही, परंतु त्याला यथार्थ बोध होईल, जे काही सुखाची प्राप्ती होईल, आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि याचसाठी सांगितलेलं थोर महात्मे. म्हणूनच त्यांनी अर्जुनाला भगवंताने पहिल्यांदी काय केला तर उपदेश केला की तू काय आहे, नित्य आहे, अविनाशी आहे. आणि जे तत्व आहे, आत्मा आहे, ते अविनाशी जे तत्व आहे त्याला कोणी मारू शकत नाही. कारण त्याचं असं आहे, ते उत्पन्नच होत नाही. कारण ते निर्गुण असं, निरवयव असं ते स्वरूप आहे. आणि ते काय आहे तर ते अविनाशी असं स्वरूप असताना त्याला कोणी मारू शकत नाही. आणि मारू शकत नाही म्हणजे त्याचा कोणी नाशही करू शकत नाही. नाश कोणत्या गोष्टीचा होतो? जे उत्पन्न होतं त्याचा काय होतं तर नाश होतो. असं तत्व सांगितल्यानंतर हे तत्व काहीसमध्ये त्याच्या बुद्धीवर आरूढ होईने, म्हणून तर त्याला निष्कामतेचा बोध, निष्काम कर्माचा विचार सांगायला भगवंताने 38 श्लोकापासून तर प्रस्तुत आपल्या चिंतनासाठी आलेला शेवटचा श्लोक म्हणजे 51 वा जो श्लोक आहे तिथपर्यंत निष्काम कर्मतेचा कर्म कशा पद्धतीने करायचं हे सांगितलेलं आहे. कारण गुरुवर्य बाबांनी याविषयी खूप काही असं चिंतन सांगितलेलं आहे की निष्काम कर्मच का करायचं याविषयी. कारण निष्काम कर्म केलं नाही, सकाम कर्म जर केलं तर काय होईल तर अंतकरणाची शुद्धी होणार नाही, तर कामना किंवा वासना अंतकरणामध्ये वाढू लागतील. आणि अंतकरणामध्ये कामना आणि वासना वाढू लागले तर आपण जे आपलं तत्व आहे ते जाणून तर घेणार नाहीच, परंतु या देहाचा संग केल्यानंतर हा जो देह आहे किंवा शरीर आपल्याला प्राप्त झालेला आहे, या शरीराची काय होईल तर नाश न होता पुन्हा जन्म घेणे वासनेच्या संगे. अशा पद्धतीनं काय वासना उत्पन्न झाली, सकामतेमुळे काय होती, कामना उत्पन्न होते, वासना उत्पन्न होते आणि पुन्हा काय यावं लागतं तर जन्माला यावं लागतं. आणि जन्माला जे येत असतं ते काय असतं तर नाशवान असतं. आणि तुझं स्वरूप तर तशा पद्धतीचं काही नाही. आणि म्हणून तर सांगायला सुरुवात केली की अंतकरणाची शुद्धी होण्यासाठीच कोणतं साधन असेल तर निष्काम कर्म. याच्यापेक्षा असं यथार्थ साधन अंतकरण शुद्धीचं कोणतंही नसेल. आणि जरी पण असलं तरी पण निष्काम कर्म केल्यानंतर जेवढ्या पटीनं किंवा जेवढ्या कालावधीमध्ये हे काय अंतकरणाची जी अशुद्धता आहे त्याची शुद्धता होण्यासाठी याच्या इतकं कोणतंही यथार्थ साधन नाही. कारण निष्काम कर्म करत असताना काय करायचं तर मी कर्म करतोय असं जे कर्तव्य आहे त्याचा अभिलाषा सोडून द्यायची आणि जे काही फलाची इच्छा आहे त्याचा त्याग करायचा. म्हणजेच काय कर्मफलाचा त्याग करायचा आणि कर्तव्य जे कर्माचा अभिमान आहे, मी काय आहे कर्ता आहे, भोगता आहे, हा अभिमान सोडून द्यायचा. म्हणजे जे काही कर्म आलेलं आहे, म्हणून तुम्ही म्हणाल की काय आहे कर्म जे प्राप्त झालेलं आहे ते मग काय असं तसं करायचं का? निष्काम कर्माची व्याख्याच करत असताना ते कर्म तर यथार्थ करायचंच, प्रामाणिकपणे ते कर्म करायचं. जसं आपल्याला प्राप्त झालेलं आहे तशा पद्धतीनं जे करायला पाहिजे तशा पद्धतीने ते कर्म करायलाच हवं. आणि त्याचे करत असताना काय करायचं तर ते कर्म करत असताना मी याचा करता नाहीये आणि मला याच्यापासून काहीतरी प्राप्त होईल अशा पद्धतीने निष्काम कर्मतेचा विचार गुरुवर्य बाबांनी आत्तापर्यंत सांगितलेला आहे. आणि पुन्हा पण अजून एक श्लोक राहिलेला आहे त्यावर पण सांगणार आहेत. म्हणून तर निष्काम कर्म केल्यानंतर ज्या क्षणी काय होतं तर आपल्याला क्रियमान जे कर्माचा विचार करत असताना 3 कर्माचे प्रकार आहेत, क्रियमान कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. तर त्याचा विचार करत असताना निष्काम वृत्तीने जर कर्म केलं तर क्रियमान जे कर्माचा लेश आहे तर तो आपल्याला लागत नाही. म्हणजे काय होत नाही ते फल भोगायला येत नाही. आणि तदनंतर काय होतं संचित कर्म. आता क्रियमान कर्म जर लागत नाही तर संचित काय होत नाही, संचित कर्म उत्पन्नच होत नाही. आणि क्रियमान कर्म लागल्यामुळं आणि प्रारब्ध कर्माचा काय होतं तर भोगून क्षय होतो. आणि म्हणूनच कोणतेही कर्म न लागल्यामुळं आपल्या अंतकरणाची शुद्धता होते. आणि अंतकरणाची शुद्धता झाल्यानंतर
तर आपली ज्या क्षणी अंतकरणाची शुद्धता होते त्या क्षणी आपल्या आत्मविचाराला, तत्वाच्या विचाराला आणि अंतकरणात विवेक, सद्विवेक, विवेक सार काय, असार काय, विवेक काय, वैराग्य काय, अशा पद्धतीचा विचार आपल्या मनामध्ये किंवा अंतकरणामध्ये उत्पन्न होतो. त्यासाठी हे निष्काम कर्म अंतकरण शुद्धीचं साधन सांगितलेलं आहे. म्हणजे सांगत असताना सांगितलं की निष्काम कर्म करत असताना ते काय आहे, तर ते तत्व आहे, त्याची प्राप्ती होईल. परंतु त्याची प्राप्ती काय लगेच होणार आहे का? कर्माने मोक्ष सांगायचा नाही. गुरुवर्य बाबांनी पण सांगितलं की कर्माने मोक्ष होत नाही असं सांगायचं नाही. तर काय होईल, तर निष्काम कर्म केल्यानंतर अंतकरणाची शुद्धी होईल आणि अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये श्रवण केल्यानंतर, श्रवण साधनाचा अवलंब केल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये विवेक उत्पन्न होईल आणि विवेक उत्पन्न झाल्यानंतर अविनाशी तत्व काय आहे, आपलं स्वरूप काय आहे, मी कोण आहे आणि आपलं यथार्थ या जगताचा करता कोण आहे याविषयी यथार्थ ज्ञान करून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल. आणि निष्काम कर्म केल्यानंतर वेदांत शास्त्र असं सांगतं की त्याचं निष्काम कर्म करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये जे दोन दोष आहेत, मल आणि विक्षेप काय होतात, तर नाहीशे होतात. आणि मल आणि विक्षेप नाहीशे झाल्यानंतर जे अंतकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते आणि मग गुरुजींची प्राप्ती होते. आणि अंतकरणाची शुद्धता झाल्यानंतर गुरुवर्यांची प्राप्ती होते आणि गुरुजी मग यथार्थ उपदेश करतात. आणि अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर जे काही गुरुजींना जे काही उपदेश करायचा आहे त्याचा यथार्थ बोध आणि दृढ निश्चय त्या शिष्याचा किंवा त्या साधकाचा होत असतो. आणि असा विचार करत असताना अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणावे योगाचे, जेत मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी काय कर, तर समत्व चित्त कर. म्हणजेच काय आहे, सुख दुःखामध्ये समभाव ठेव आणि सुखाचा आणि दुःखाचा शोक करू नको. आणि जे सार आहे, जे तत्व आहे ते जाणे योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. आणि ज्या ठिकाणी काय आहे, मन आणि बुद्धीचं एकता आहे अशा पद्धतीचं सांगत असताना परी तेची कर्म आचरिजे तरीची हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योग स्थिती. आणि सांगत असताना काय कर, तर हे कर्म कोणत्या कर्माचं आचरण कर, परी तेची म्हणजे कोणत्या कर्माचं, गुरुवर्य बाबांनी कालच सांगितलं तेची कर्म म्हणजेच निष्काम कर्माचा काय कर, तर आचरण कर किंवा अवलंब कर. आणि तरीच हा योगू पाविजे. आणि हाचा विचार करत असताना तरीच हा योगू पाविजे म्हणजे कोणता योग प्राप्त होईल हाचा अर्थ करत असताना गुरुवर्य बाबांनी सांगितलं काय होईल, त्याला काय होईल, तर आत्मस्थितीची प्राप्ती होईल. आणि आत्मस्थिती असं आत्मस्वरूपता आहे त्याचा योग प्राप्त होईल. आणि जे कर्मशेज सहजे योग स्थिती. आणि मग काय होईल, तर कर्माचा काय होईल, तर शेवट होईल. म्हणून बुद्धियोगू सधरू जेत अर्जुना होय स्थिरू आणि मने करी अव्हेरू फल हेतूचा. आणि मग काय कर, बुद्धियोगाचा पण विचार करत असताना गुरुवर्य बाबांनी कालच सांगितलं की बुद्धियोग सधरू आणि बळकट आणि श्रेष्ठ असं काय आहे, तर हा बुद्धियोग म्हणजे निष्काम जो कर्मयोग आहे, सदरू म्हणजे श्रेष्ठ असा दृढ विश्वास ठेव. आणि ते तर अर्जुना होय स्थिरू म्हणजे काय आहे, तुझ्या अंतकरणामध्ये जो दोष आहे ते अशुद्धता आहे ती नाहीशी होईल. काय कर, तर तू हे निष्काम कर्म आहे ते कर. आणि मने करे अव्हेरू फल हेतूचा. आणि काय कर, तर या फलहेतूचा काय कर, अव्हेरू म्हणजे तिरस्कार कर. आणि मग काय कर, जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत झाले, ही उभयबंधी सांडिले पाप पुण्य. आणि मग हा बुद्धियोग धारण केल्यानंतर निष्काम कर्म केल्यानंतर काय होईल, तर काय होईल, तर हा बुद्धियोग योजिला म्हणजे काय केलं, तर तू हा बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्म करू लागला, त्याची पारंगत झाले म्हणजे परंपरेने काय होईल, तर तू यामधून तरुण जाईल. म्हणजे काय होईल, तर तुझ्या आत्मस्थिती किंवा जे तुझं आनंदघन असं जे तुझं स्वरूप आहे त्याची काय होईल, तर प्राप्ती होईल. म्हणजेच काय होईल, आता निष्काम कर्म केल्यानंतर पुन्हा विचार येईल आपल्याला जे तत्व आहे ते प्राप्त होईल का, तर त्यामध्ये सांगत असताना
ठिकाणी क्रमविचार सांगितलेला आहे की निष्काम कर्म केल्यानंतर अंतकरणाची शुद्धी होते. अंतकरणाची शुद्धी झाल्यानंतर गुरुजींच्या सानिध्यामध्ये सद्ग्रंथांचं श्रवण झाल्यानंतर अंतकरणामध्ये जिज्ञासा होते की ते तत्व कोणतं असेल, आपलं स्वरूप काय आहे, आपल्याला सुख कशाने प्राप्त होईल असा विचार उत्पन्न होतो. आणि तदनंतर मग ज्ञानाचा उपदेश गुरुजींनी केल्यानंतर आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते. आणि इही उभय बंदी सांडिले पाप पुण्य. आणि मग काय होतं, जे द्वंद्वाधिक आहे त्यापासून विन्मुख होतं. म्हणजे पाप आणि पुण्य त्याला काय होत नाही आणि लागत नाही. पाप पुण्याचा विचार त्या ठिकाणी संपला जातो. पापही होत नाही किंवा पापाचा लेशही त्याला लागत नाही आणि पुण्याचा लेशही लागत नाही. कारण काय होतं, जर पाप झालं तर काय होईल, पुन्हा जन्माला यावं लागल. आणि पुण्य जर प्राप्त झालं तर काय होईल, त्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. आणि स्वर्गाधिकाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा शरीरच धारण करावं लागन. कारण स्वर्गामध्ये गेल्यानंतर काय आहे, तिथं भोगच भोगावे लागतात. आणि जे पुण्य आहे ते संपल्यानंतर पुन्हा काय यावं लागतं, पुन्हा इहलोकाला प्राप्त व्हावं लागतं. अशा पद्धतीने तिथं पापाचा आणि पुण्याचा लेशही लागत नाही. आणि प्रस्तुत श्लोकामध्ये या ठिकाणी निष्काम कर्मतेचा उपसंहार या श्लोकामध्ये केलेला आहे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधर विनिर्मुक्ता पदं गच्छन्ति नामयम्. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ताः पदं गच्छन्ति अनामयम्. ही बुद्धियुक्ता मनीषिणः ही नाम कारण आणि बुद्धियोगाचा म्हणजे जो काही निष्काम कर्म योगाचा आहे. मनीषिणः जे पंडित अवलंब करून कर्मजं फलं त्यक्त्वा जन्मबंध विनिर्मुक्ता अनामयम पदम गच्छन्ति. आणि काय होईल तर अवलंब या बुद्धियोगाचा म्हणजे निष्काम कर्मतेचा अवलंब केल्यामुळं ज्ञानी म्हणजे पंडित जे आहे तर कर्मापासून उत्पन्न होणारे पाप पुण्यात्मक जे लेश आहे ते नाहीसे होऊन फलम जन्मबंध जे जन्मरूप बंध आहे त्यापासून विनिर्मुक्ता हा म्हणजे काय होईल तर त्यापासून तुझी मुक्तता होईल. आणि यापासून मुक्तता झाल्यानंतर अनामयम पदम गच्छन्ति. अनाम असं जे पद आहे दुःखरहित, त्या ठिकाणी दुःखाचा किंवा त्याचा कधीही नाश होणार नाही असं जे तत्व आहे त्याला तू काय होईल तर प्राप्त होईल. आणि म्हणजेच काय होईल तर कारण हे सर्व निष्काम कर्म केल्यानंतर निष्काम कर्माचा अवलंब केल्यानंतर जे फल आहे त्याचा तू काय कर तर त्यक्त्वा म्हणजे परित्याग कर. आणि त्याचा त्याग केल्यानंतर त्या फलाचा त्याग केल्यानंतर जन्मबंध जो आपल्या पाठीमाग अनादी काळापासून लागलेला आहे त्यापासून विनिर्मुक्ता हा म्हणजे काय होईल तर तू मुक्त होशील. आणि काय होईल मुक्त होऊन तसाच राहशील का नाही, अविनाशी असं मोक्षाला काय होईल तर प्राप्त होईल. यावर ज्ञानोबराय सांगतात की ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याता याती लोपती अर्जुनातया. ते कर्मी तरी वर्तती आणि काय आहेत जे निष्काम कर्म करतात बुद्धियोगाने जे कर्म करतात तर हे अर्जुना काय ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि तया याता याती लोपती. अर्जुना ते काय आहे निष्काम कर्म केल्यानंतर काय होईल निष्काम कर्मे तर करतातच पण काय करतात तर परी कर्मफळा नातळती. मग काय करतात तर कर्मफळाचा काय करतात तर मनानेही म्हणजे काय वरून त्याग करतात का नाही, अंतकरणापासून फलाचा त्याग करतात. म्हणजे लोकांना दाखवायचं काय नाही आम्ही त्या फलाचा त्याग केलेला आहे आणि काय करायचं पाठीमागून
ते फलाची इच्छा करायची असं नाही, तर अंतःकरणामधूनच त्या फलाचा काय करायचा, तर त्याग करायचा. म्हणजे मनामध्ये फलाचा यत्किंचितही विचार येऊ न देता, म्हणून त्यांच्या जन्ममरणाची जी फेऱ्या आहेत म्हणजे आणि तया याता याती लोपती. आणि मग काय होतं, तर ते कर्मी तरी वर्तती, या निष्काम कर्मामध्ये जे वर्तन करतात, आचरण करतात, परी कर्मफळा नातळती आणि कर्मफळाचा काय करतात, तर त्याग करतात. आणि याता याती लोपती अर्जुना, तया याता याती लोपती म्हणजे जी एरझार आहे, जन्म मरण जे आहे ते काय करतात, तर ते नाहीसे होतात. वर्तती म्हणजे त्याचा अर्थ करत असताना ते राहतात किंवा वागतात किंवा आचरण करतात. मग ते आचरण करत असताना काय आहे, ते निष्काम कर्मयोगी जे पुरुष आहे, तर ते सर्व कर्मच कशा करतात, तर निष्कामतेने हे कर्म करतात. आणि कर्म करत असताना कर्मफलाला यत्किंचितही शिवत नाही, म्हणजे त्याची इच्छा करत नाही. आणि अर्थ ते मनात कोणतेही कामना न धरता, म्हणजेच काय करतात, तर त्या कर्म जे करतात त्याच्यापासून याची उत्पत्ती होईल, सुखाची उत्पत्ती होईल का दुःखाची उत्पत्ती होईल, अशा पद्धतीचं जे फळ आहे त्याचा काय करतात, तर त्याग करतात. मग त्या फलाचा त्याग करून काय करतात, तर ते फल ईश्वर अर्पण करतात. आणि ईश्वर अर्पण केल्यामुळं काय होतं, तर जी तया याता याती नातळती तया याता याती लोपती. आणि मग त्याच्या पाठीमागं जी जन्ममरण परंपरा आहे ती काय होती, तर खुंटली जाती, असं ज्ञानोबाराय सांगतात. आणि जन्ममरण परंपरा संपल्यानंतर काय होते, काय होतं, तर आपण जे अविनाशी तत्व आहे, मी ब्रह्म आहे अशा पद्धतीचा काय होतो, तर साक्षात्कार होतो. आणि साक्षात्कार झाल्यानंतर तत्वमशादी जी महावाक्य आहे त्यांच्या विचाराने काय होतं, तर संचित कर्म जे आहे, 3 कर्म सांगितले, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. यामध्ये संचित कर्माचा नाश होतो. आणि निष्काम कर्माच्या योगाने आपण विचार पाहूनच आलो की निष्काम कर्मा योगाचं आचरण करत असताना देह अवसान झाल्यानंतर पुन्हा जन्म देण्यास कोणतेही कर्म काय होत नाही, तर शिल्लक राहत नसल्यामुळं काय होतं, तर विदेह मुक्तीला तो महात्मा काय होतं, तर प्राप्त होतो. आणि त्याच्या मागची जी काही जन्ममरण परंपरा आहे तर ती काय होती, या जन्मापुरती संपत्ती का ती कायमची काय होते, तर नष्ट होऊन जाते. आणि तदनंतर माऊली सांगतात की मग निरामय भरित पावती पद अच्युत, ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा, हे धनुर्धरा मग ते बुद्धियुक्त निरामय भरित अच्युत पद पावती. मग हे धनुर्धरा, हे अर्जुना मग काय करतात, तर ते बुद्धियोगाचं म्हणजे निष्काम कर्म, ते कर्म जे आहे त्याचं आचरण करणारे जे पुरुष आहे, तर ते काय आहे, तर आनंदाने भरलेलं निरामय असं जे स्वरूप आहे किंवा अवस्था आहे, अशा त्या अवस्थेने आनंदाने भरलेल्या अवस्थेला ते प्राप्त होतात. आणि कधीही न ढळणारे अच्युत असं, न च्युत होत असं जे तत्व आहे, कधी न ढळणाऱ्या अशा पदाला काय होतं, तर तो महात्मा किंवा तो पुरुष काय होतो, तर प्राप्त होतो. निरामय भरित याचं वर्णन करत असताना आनंदयुक्त, रोगरहित म्हणजे क्लेशरहित असं जे तत्व आहे त्याला युक्त होतो. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकाररहित असं जे तत्व आहे त्याला प्राप्त होतो. आणि वेदांत शास्त्रात मोक्षाचं स्वरूप सांगत असताना सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे अनिष्टाची निवृत्ती आणि काय सांगितले, परमानंदाची प्राप्ती, इष्टप्राप्ती सांगितलेले आहे. म्हणजे वेदांत शास्त्र सोडून बाकीच्या शास्त्रांमध्ये मोक्षाचा विचार करत असताना फक्त वेदांत शास्त्रानेच एक असं मोक्षाच्या व्याख्या करत असताना इतर शास्त्रकारांनी एकांगी आणि अपूर्ण अशा व्याख्या केलेल्या आहे. कारण
सांख्यशास्त्राने सांगत असताना विविध दुःख जे प्राप्त होतात त्यांच्या नाशालाच काय मागे म्हटलेलं आहे. सांख्यशास्त्र जे आहे तर त्यांनी त्यालाच मोक्ष मानलेला आहे. फक्त काय करायची, दुःखाची निवृत्ती करायची. सकल दुःखाची फक्त काय, दुःखाच्या नाशालाच. दुःख एकदा नष्ट झालं आणि पुन्हा आलं तरी पण जोपर्यंत ते दुःख नष्ट होतंय तोपर्यंतच काय आहे, मुक्ती आहे असं त्यांनी मानलेलं आहे. एकांगी असं मानलेलं आहे. त्यानंतर न्यायशास्त्रांनी काय केलेलं आहे, 21 जे दुःखांचा प्रकार आहे तर त्याला त्याच्या नाशालाच काय मानलेलं आहे, मोक्ष असं मानलेलं आहे. परंतु वेदांत शास्त्र काय मानतं तर काय आहे, सकल दुःखाची निवृत्ती म्हणजे अनिष्टाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे इष्टप्राप्ती अशा पद्धतीचं स्वरूप सांगितल्यानंतर म्हणजेच सांगत असताना वेदांत शास्त्रामध्ये सांगितलं की ब्रह्म आणि मोक्ष याच्यामध्ये यत्किंचितही फरक नाही. ब्रह्म म्हणजेच मोक्ष आणि मोक्ष म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आपल्या सर्वांमध्ये स्थित असलेला जो आत्मा आहे ते स्वरूप आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच मोक्ष असं चिंतन वेदांत शास्त्र सांगत असतं. ब्रह्म म्हणजेच मोक्ष, कारण या ब्रह्मत्वाशीच पारता सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ गा. आणि 14व्या अध्यायामध्ये सांगत असताना ज्ञानोबराय सांगतात की या ब्रह्मत्वाची, हे अर्जुना, या ब्रह्मत्वाशीच सायुज्य ऐशी व्यवस्था याची नाव चौथं पुरुषार्थ म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून घेणं हाच काय आहे, ब्रह्मतत्व आहे. आणि हे जे तत्व प्राप्त केल्यानंतर आपल्या पाठीमागं जे लागलेले त्रिविध दुःख आहे त्याचा नाश होतो. आध्यात्मिक असेल, अधिभौतिक असेल, अधिदैविक असेल, अशा ज्या त्रिविध ताप आहे त्यानंतर काय आहे, पंचक्लेश आहे त्यांचाही नाश होतो. अविद्या असेल, अस्मिता असेल, राग असेल, द्वेष असेल, अभिनिवेश असेल, या पंचही क्लेश काय होतात तर नाहीसे होऊन जातात. कारण सांगतात, उपनिषद सांगतं यो वै भूमा तत् सुखम न अल्पे सुखम अस्ति असं छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि तेव्हा त्या पदाला प्राप्त झाल्यानंतर सकल दुःखाची निवृत्ती होऊन जे परमानंद स्वरूप आहे, क्लेश दुःखरहित असं जे तत्व आहे त्याचं वर्णन करत असताना तुकोबारायाने त्याचं वर्णन केलेलं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय असं जे का निज ध्येय योगी यांचं असं जे तत्व आहे, आनंद आहे, अद्वय आहे, त्याचा कधी व्यय होत नाही असं जे तत्व आहे, नित्य आहे म्हणजे कोणत्याही कालामध्ये त्याचा नाश होत नाही. निरामय म्हणजे आनंद असं त्याचं काय आहे तर स्वरूप आहे. आणि असंच काय आहे तर या योगियांचं म्हणजे जे तत्व साधक आहे, जिज्ञासू आहे, त्यांचं काय आहे तर हे निज ध्येय आहे किंवा साध्य आहे. आणि ते तर सर्वांचं साध्य आहे, पण यांचं का म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये तीव्रता आहे की हे तत्व काय करायचं तर जाणून घ्यायचं. असं सांगितल्यानंतर आत्तापर्यंत या ठिकाणी निष्काम कर्माचं सांगत असताना, निष्काम कर्म करत असताना आत्तापर्यंत कर्तव्याचा भाव सांगितला. त्यानंतर या श्लोकामध्ये फलाचा त्याग करायला सांगितला. आणि निष्काम कर्म केल्यानंतर आपल्याला जे काय आहे परमानंदाची प्राप्ती होईल, पण ते क्रमाक्रमाने होईल. म्हणजेच काय सांगून गेलो आपण, अंतकरणाची शुद्धता, त्यानंतर जिज्ञासा, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व अशा पद्धतीचं उत्पन्न होऊन त्या परमानंदाची काय होईल तर प्राप्ती होईल. आणि तदनंतर सांगत असताना मोहाचा विचार करत असताना या 2 श्लोकामध्ये भगवंत सांगतात की हे जे निष्काम कर्म केल्यानंतर तुझ्या मनामध्ये कोणता विचार होईल तर पुढील श्लोकांमध्ये सांगतात, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्वेत्ति तरिष्यति. यदा ते मोह कलिलम बुद्धिः वेत्ति तरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यश्च श्रुतस्य च. यदा ते बुद्धिः मोह कलिलम वेत्ति तरिष्यति तदा श्रोतव्यश्च
च श्रुतस्य निर्वेदम गंताशी. तर यदा म्हणजे जेव्हा ते बुद्धी मोह कलिलम व्यतितरिष्यती, तुझी बुद्धी मोहरूप जे मालिन्य आहे त्याचं अतिक्रमण करून तू काय होईल तर व्यतितरिष्यती तदा तेव्हा श्रुतस्य निर्वेदम ऐकण्यासारख्या आणि ऐकलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही तुला गोष्टी प्राप्त होईल त्याविषयी काय होईल तर तुझ्या मनामध्ये वैराग्य निर्माण होईल आणि वैराग्याची प्राप्ती होईल. म्हणजे निष्काम कर्म केल्यानंतर कर्तव्याचा अभिमान सोडून आणि फलाची अभिलाषा सोडल्यानंतर या निष्काम कर्माच्या योगाचं स्वरूप सांगत असताना प्रस्तुत श्लोकात निष्काम कर्म करता करता चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी केल्यानंतर प्राप्त काय होतं तर ते सांगितलेलं आहे की काय होतं तर वैराग्याची उत्पत्ती होते आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर तदनंतर जे समाधी षटक आहे आणि आपल्याला स्वस्वरूपाची ओळखीची जी जिज्ञासा आहे ती उत्पन्न होते. त्यानंतर ज्ञानोबा यावर बोलतात, तू ऐसातही होसी जै मोहाते या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरेल जय तू या मोहाते सांडसी. जेव्हा तू या मोहाचा त्याग करशील, मोह म्हणजे काय, जो काही मोह तुझ्या अंतकरणामध्ये उत्पन्न झालेला आहे, फलाविषयी जर अभिलाषा धारण केली त्याविषयी जर मोह असेल आणि तो टाकून दिल्यानंतर जै मानसी वैराग्य संचरेल तई ऐसा होशी. जै तू या मोहाते सांडशी म्हणजे मोहाचा त्याग करशील आणि मग काय होईल तर मानसी वैराग्य संचरेल आणि तुझ्या मनामध्ये काय होईल तर वैराग्य उत्पन्न होईल. आणि तेव्हा अशा पद्धतीनं काय होईल तर तू बुद्धियुक्त होईल. मोहाचं वर्णन करत असताना मोह शब्दाचा अर्थ करत असताना कधी कधी या मोहाचं वर्णन करत असताना माया असंही केलेलं आहे, भ्रम असंही केलेलं आहे, अविवेक, असार, अज्ञान अशा पद्धतीनं या मोहाला अनेक प्रकारची शास्त्रकारांनी नावं दिलेली आहे. सामान्यतः संसारातील प्रेम अतिशयाला काय मोह म्हणलेला आहे, संसाराविषयी काय ममता धारण करणे की संसारामध्ये मोह धारण करणे. तशाच पद्धतीनं अर्जुनाच्या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये जो अहंता किंवा ममता धारण केली होती, मीच काय आहे तर देह आहे अशी अहंता धारण केली होती आणि देह संबंधाने काय आहे तर माझे आहेत अशा पद्धतीचा जो मोह आहे याचं वर्णन झाल्यानंतर अशा पद्धतीचा मोह धरल्यानंतर काय होईल तर भगवंताने पाठीमागच सांगितलं की असलेली जी प्रतिष्ठा आहे आणि ती जाईल आणि तुला परलोक म्हणजे तेही अंतरल आणि इहलोकामधील सुखही तुला काय होणार नाही तर उत्पन्न होणार नाही. आणि याचा विचार करत असताना मोहाचा नाश झाल्यानंतर काय होईल तर याचा विचार करत असताना दोन विचार सांगितला की मोह हा काय आहे विकार आहे आणि विकार नाहीसे झाल्यानंतर अंतकरणामध्ये काय निर्माण होतं वैराग्य निर्माण होतं. विकार आणि वैराग्याचं चिंतन करत असताना वैराग्य आणि विकार यांच्यामध्ये महद अंतर आहे. विकाराला वश होऊन जे काही श्रीपुत्रादिकांचा जे त्याग करतात हा त्याग करणं कसं आहे तर वेगळा आहे आणि वैराग्य उत्पन्न होऊन त्याचा त्याग होणं वेगळं आहे. श्रीपुत्रादिकांचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं तर वानप्रस्थ जे वर्ण आश्रम सांगितलेला आहे त्याचं काय करायचं स्वीकार करायचा आणि श्रीपुत्रादिकांचा वरवर काय करायचा तर त्याग करायचा. ही गोष्ट काय आहे तर वेगळी आहे. आणि वैराग्य उत्पन्न होणं कारण वैराग्य वरवर दाखवता येत असलं तरी पण ते वैराग्य धरलं जात नाही. अंतकरणामधून काय होतं तर त्यागाची भावना तर शास्त्रकारांनी करत असताना विचारसागरामध्ये व्याख्या केलेली आहे. तर काय आहे इहलोकातील आणि परलोकातील जे काही आपल्याला प्राप्त होणार आहे किंवा काय आहे इहलोकातील आणि परलोकातील विचार सांगत असताना या
ठिकाणी फलाची इच्छा असेल किंवा जे प्राप्त होणार आहे त्या प्राप्तविषयी इच्छेच्या त्यागास, इच्छा जी आहे त्याच्या त्यागास काय म्हटलेलं आहे? वैराग्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये यत्किंचितही काय नसली पाहिजे, तर इच्छा नसली पाहिजे आणि त्यालाच वैराग्य असं म्हटलं पाहिजे, म्हटलेलं आहे. आणि वैराग्य कधी उत्पन्न होतं? ज्या क्षणी अंतकरणाची शुद्धी होते आणि आपल्याला विवेक प्राप्त होतो. असार काय आणि सार काय याचा विचार केल्यानंतर, कारण ही एकमेकावर अवलंबून अशी साधना आहे. ज्या ठिकाणी विवेक असेल तदनंतर काय होतं, तर वैराग्य उत्पन्न होतं आणि वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर शमदमादी षटक जे आहे त्याची उत्पत्ती होते आणि आपल्याला काय होते, आपल्या स्वस्वरूपाचं काय होतं, तत्व जाणून घेण्याची काय होते, अभिलाषा म्हणजे जिज्ञासा काय होते, तर उत्पन्न होते. आणि तदनंतर माऊली सांगतात की मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. आणि मग ते जिज्ञासून उत्पन्न झाल्यानंतर काय होईल, तर मग निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. तर मग काय होईल, निष्कलंक गहन असं जे आत्मतत्व आहे तर ते उत्पन्न होईल आणि तेने तुझे मन अपैसे निचाडे होईल. आणि नंतर निष्कलंक म्हणजे निर्दोष असं जे तत्व आहे, आत्मज्ञान आहे, ते तुझ्या ठिकाणी काय होईल, उत्पन्न होईल. आणि त्या योगाने तुझे मन आपोआप निरीच्छ होऊन जाईल. म्हणजेच काय होईल, मन हे राम झाले, मन हे राम झाले. तशा पद्धतीने तुझ्या मनामध्ये जी चंचलता आहे ती चंचलता नाहीशी होईल. जे मनामध्ये विकार आहे ते नाहीशे होतील आणि विकार नाहीशे झाल्यानंतर काय होईल, तर काय, विकार नाहीशे झाल्यानंतर मन स्थिर होईल. आता जर आपण विचार करू गेलो, या ठिकाणी सांगितलंय की निष्कलंक गहन असं निर्दोष असं आत्मज्ञान प्राप्त उत्पन्न होईल असं म्हटलेलं आहे. गहन उपजेल असं सांगितलंय, प्राप्त होईल असं सांगितलेलं नाही. उपजेल म्हणजे ते कधीतरी लोपलेलं आहे, म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, तर उत्पन्न होणार आहे. म्हणजेच काय केलेलं आहे, अर्जुनाने जे अहंता ममता धारण केलेले आहे, शरीराशी जो संग धारण केलेला आहे, त्यामुळे त्याला काय केलेलं आहे, अविद्यारूपी बंध आहे किंवा जन्ममरण रूपी जे बंध आहे ते उत्पन्न झालेले आहे. आता तत्वता जर विचार करू गेलो तर तो काय आहे, भगवत स्वरूप नाही का? आपण भगवत स्वरूप नाही का? आहे, परंतु आपल्या अंतकरण शुद्धी नसल्यामुळं, अर्जुनाची अंतकरण शुद्धी नसल्यामुळं हा निष्काम कर्मतेचा उपदेश भगवंताने केला, त्याचं स्वरूप सांगितलं. आणि हे स्वरूप सांगितल्यानंतर कोणतं तत्व प्राप्त होईल, की निष्कलंक गहन उपजेल आत्मज्ञान. आत्मज्ञान उत्पन्न होणार आहे. म्हणजे काय आहे, ते आत्मज्ञान आपल्याला प्राप्तच आहे. आणि प्राप्त असणार, मग तुम्ही म्हणाल काय होत नाही त्याचे आपल्याला, काय होत नाही, तर त्याची आपल्याला अनुभूती काय येत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या अंतकरणामध्ये जे मल आहेत, विक्षेप आहे, ते अजून तसेच्या तसे आहेत. आणि हे जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा विचार सांगत असताना निष्कामतेचा विचार सांगितला. आणि निष्कामतेमुळं अंतकरण शुद्ध होतं आणि अंतकरण शुद्ध असल्यानंतर आपल्याला जे प्राप्त तत्व आहे किंवा जे आपलं मूळचं स्वरूपच आहे ते प्राप्त आहे. आणि जे काही लोपलेलं आहे ते काय होईल, तर त्याच्यावरचं काय जे आवरण आहे त्याचा नाश होईल. आणि जी आनंदाची अनुभूती आहे ती आपल्याला काय होईल, तर प्राप्त होईल. निर्दोष निष्कलंक गहन म्हणजे निर्दोष अशी जे गूढ आहे, गहन असं जे तत्व आत्मज्ञान आहे, गहन असं आत्मज्ञान आहे, त्याची काय होईल, तर उपजेल म्हणजे उत्पन्न होईल. आणि त्याची काय येईल, आपल्याला यथार्थ अशी अनुभूती येईल. म्हणजेच काय होईल, तर आपल्या बुद्धीचा निश्चय होईल. आणि ज्या ठिकाणी मन आणि बुद्धीचा निश्चय होतो त्या ठिकाणी मन हे राम होतं. आणि राम झाल्यानंतर त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे विकार होत नाही. मग काय आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग अशा पद्धतीची अनुभूती येते. आणि ते मन काय होत जातं, निरीच्छ होऊन जातं. म्हणजे निचाडे म्हणजे निरीच्छ होऊन जातं. म्हणजेच कोणतीही इच्छा त्याच्या अंतकरणामध्ये राहत नाही. म्हणजेच काय प्राप्त करून घ्यायचंय,
किंवा आपल्याला जीवनामध्ये काही मिळवायचं आहे, सुख मिळवायचं आहे का? सुख मिळवायचं नाही. कारण त्याचं असं आहे, सुख हेच आपलं स्वरूप आहे आणि त्याची उत्पन्नता या ठिकाणी झालेली आहे. तदनंतर माऊली सांगतात, ते तर अनेक काही जाणावे का मागीला ते स्मरावे. हे अर्जुना आगवे पारुशेल, हे अर्जुना ते अनेक काही जाणावे का मागीला ते स्मरावे. हे आगवे पारुशेल, मग अर्जुना काय होईल? तर हे अर्जुना तेव्हा ते अनेक काही जाणावे, तेव्हा आणखी काही ज्ञान प्राप्त करून घ्यावे, किंवा काय होईल तर का मागीला ते स्मरावे. हे आघवे पारुशेल, आणि मग पूर्वी जे झालेले ज्ञान आहे आठवावे. हे सर्वच काय होईल तर थांबेल. म्हणजे काय होईल तर सांगत असताना अनेक काही जाणावे म्हणजे आणखी काही अधिक ज्ञान मिळवावं. कारण आत्मज्ञानाच्या पुढं कोणतंही ज्ञान नाही, कारण की ती परिसीमा आहे, शेवट आहे. कारण ते स्वरूप जाणल्यानंतर काही जाणायचं राहत नाही, आणि ते जाणल्यानंतर आपल्या मनामध्ये तशी प्रकारची इच्छाच होत नाही. कारण निरीच्छ मन होतं, आणि काहीतरी इच्छा होण्यासाठी मनामध्ये तशा पद्धतीची अभिलाषा असावी लागते. म्हणून आणखी काही ज्ञान प्राप्त करून घ्यावे, किंवा पूर्वी जे झालेलं ज्ञान आहे ते काय होतं तर सर्व विसरून जातं, आणि आत्मज्ञान प्राप्त होतं. त्याला जगामध्ये जाणावयाची किंवा करावयाची अशी कोणतीही गोष्ट उरत नाही. कारण ब्रह्माखेरीज अशी दुसरी कोणती वस्तूच नाही. कारण ती सर्व व्यापक त्याचं स्वरूप सांगत असताना सर्व व्यापक आनंद स्वरूप जे ब्रह्म आहे तेची मी आहे, अशा पद्धतीचं आत्मज्ञान आपल्याला उत्पन्न होतं. आणि असं झाल्यानंतर ज्ञान होतं, आणि त्याला ज्ञातव्य कर्तव्य अशी वस्तू कोणतीच उरत नाही. असं सांगतात की ज्ञानोबाराय सांगतात की जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे. हे जाणणे साने मोठे उरोनिधी. आणि मग काय सांगायचं किंवा बोलायची कोणती गोष्ट उरते का? सांगत असताना म्हणजेच कोणत्याही प्रकारचं पूर्वीचं काही आठवायचं आहे का? म्हणजे पूर्वी काही साधन केलेलं आहे, आणि साध्य काय प्राप्त करायचंय? आत्मज्ञान झाल्यानंतर काय होतं तर काय होतं, जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची या साधना भजावे लागे. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत काय करायचं, साधनांचा अवलंब करायचा. आणि एकदा का आपल्याला ते आत्मतत्व प्राप्त झालं तर साधना काय होतात, आपोआप निघून जातात. कारण ज्या ठिकाणी जे तत्वज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, त्याचा निश्चय करणारी बुद्धी आहे, आणि बुद्धी सुद्धा काय करते तर आपला नाश करून घेते, आणि मी नाही असं सांगते. कारण बुद्धी हे काय आहे तर शरीराचाच एक भाग आहे. कारण जे तत्व आहे, आत्मज्ञान आहे, त्या ठिकाणी निरावयव असं ते स्वरूप आहे, आणि तेच काय आहे, आनंद स्वरूप आहे. जाणोनी नेनते करी माझे मन, असं तुकोबाराय म्हणतात. की काय सांगतात की आत्मज्ञान झाल्यानंतर जाणोनी नेनने करे ऐसे मन, आणि त्या आनंद काय होतं तर त्याचं मन निरीच्छ होतं, असं ज्ञानोबाराय सांगतात. असो या ठिकाणी गुरुवर्य बाबांनी दुपारीच पाठाचं चिंतन आम्ही सहज विचारायला गेलो, आणि सांगितलं पाठ कुणाला सांगितलंय. तर तदनंतर गुरुवर्य बाबांनी सांगितलं की काय पाठ कोणी सांगायला 4-5 जणांना सांगितलं, परंतु त्यांनी नाही सांगितलं. आणि मग बाबा म्हणले आता तुम्हीच सांगा. त्यामुळं 3 वाजल्यापासून सुरुवात केली, कारण 2 ते 3 पाठ होता. त्यानंतर जेवढं काही स्फुरण झालं, जेवढं काही वाचता आलं तेवढं वाचलं. कारण बाबा उद्या परत हे श्लोक सांगणार आहेत. कारण त्यांना सांगितलं, आम्ही जरी सांगितलं, पाठ जरी घेतला तरी पण तुम्ही उद्या काय करायचे, हे श्लोक सांगायचं. जे काही तत्वाला धरून असेल किंवा यथार्थ असेल ते सर्व संस्थेतील गुरुजनांचं आहे, गुरुवर्य बाबांचं आहे, सर्व थोर गुरुबंधूंचं आहे. आणि जे काही चुकीचं असेल तर ते आमचे बुद्धीचे दोष आहे, ते समजून आम्हाला परत करा. आणि झालेली जे काही चिंतन तुमच्या समोर वाचूनच दाखवलं, चिंतन काही केलंच नव्हतं, जे समोर आहे ते तुमच्या समोर वाचून दाखवलेलं आहे. कारण गुरुवर्य बाबा सांगत असतात
काहीतरी बडबड करायची, म्हणजे वाचून दाखवायचं. वाचून दाखवलेलं एवढीच मागणी करायची. या ठिकाणी बसण्याचं कारण हेच की जे वाचून दाखवलेलं आहे ते काय आपल्या अंतःकरणामध्ये स्फुरण व्हावं, यासाठी तिथं बसण्याचं आणि तुम्हा थोरांचं आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी बसण्याचं धाडस केलं. पुंडलिक